तर आपण इथे हा 31 31 चेस्टचा बॅकचा पार्ट काढलेला आहे. ब्लाउज ब्लाउजची उंची 13.5 आहे. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करून आपण मेजरमेंट घेतलेलं आहे. शोल्डर आहे 12.5. 12.5चा अर्धा करून प्लस त्याच्यामध्ये प्लस केलेला आहे. आपण इथे मुंड्याचा शेप दिलेला आहे. मुंडा चेक करून घेतलेला आहे. ह्या गळ्याची उंची इथून आपण 3.5 घेतलेली आहे आणि ही जी गळ्याचा डीप आहे तो 10.5 आहे मागचा गळा. इथून आपण असा कर्व शेप दिलेला आहे. इथून आपण 1.25 इंच डाऊन करून घेतलेलं आहे. 1.5 इंच मार्जिन सोडलेले आहे. तिथून चेस्टचं मेजर दिलेलं आहे. चेस्ट डिवाइड बाय 4 केलेलं आहे आणि ह्या पॅटर्नमध्ये आपण असा गळ्याचा आकार दिला जो आपण कॅनव्हासमध्ये कट करणार आहोत. ठीक आहे. तर हा आपण फ्रंट पार्ट काढलेला आहे. जी उंची आहे त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच प्लस केलेला आहे. पुढचा गळा आपण 6चा घेतलेला आहे. 6 त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच केलेला आहे. गळा रुंदी जी इथे होती तीच आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे. शोल्डर पण सेम घेतलेला आहे. डाऊन पण सेम केलेला आहे. इथून आपण फक्त 1.25 इंच आत घेऊन पुढचा मुंडा दिलेला आहे. इथून आपण अपेक्स पॉईंट काढलेला आहे. अपेक्स टू अपेक्स चेस्ट डिवाइड बाय 10 करून अपेक्स टू अपेक्स घेतलेला आहे इथून आणि हा आपण इथून 1.5चा टक्स घेतलेला आहे. क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे आणि इथून आपण आता प्रिन्सेसचा शेप दिलेला आहे. इथे पण आपण अर्धा इंचाचा गॅप दिलेला आहे आणि बाहेरच्या साईडला 1 इंच वाढवून घेतलेला आणि खाली 1.5 इंच वाढवलेलं आहे.